वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने साकेगाव राखीव वनात शेकडो वृक्षांची तोड। भुसावळ तालुक्यातील साकेगाव परिसरातील राखीव वन हद्दीत अवैध वृक्षतोड ही वन क्षेत्राच्या मुळावर उठली आहे। अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेऊन कानाडोळा करत असून खासगी तसेच राखीव वन क्षेत्रात स्वार्थासाठी छुप्या पद्धतीने वृक्षतोड करणाऱ्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे। काही स्थानिक नागरिक व लाकूडपतीकडे वन विभागाची पडद्यामागील भ्रष्टाचारी मंडळी असल्यामुळे ही समस्या ओढवली असल्याचे दिसून येत आहे। गेल्या वर्षभरापासून शेकडो वृक्षांसह वन संपदेची अवैधरित्या तोड व लूट सुरू आहे। यात निंब, बाभूळ सह वन संपदा असलेल्या अनेक वृक्षांचा समावेश आहे। अशा प्रकारच्या वृक्षाची कत्तल करून तस्करी नेहमीच चालू असते। मात्र साकेगाव सह परिसरातील सॉमिल, वीट भट्टी चालक, हॉटेल धाब्यासाठी जळाऊ इंधन, VIP फर्निचर इत्यादीसाठी वनपाल वनरक्षकापासून बड्या अधिकाऱ्यांच्या वरद आशीर्वादाने राजरोसपणे वृक्षाची तोड करण्यात येत असल्याने मुक्ताईनगर वनवृत्तांतील भुसावळ तालुक्यातील बरीचशी राखीव जंगले उन्हाळ होण्याच्या मार्गावर आहे। यामुळे आता स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमींकडून झालेल्या वृक्षतोडसाठी जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।